तर नमस्ते, माझं नाव आहे अनुष्का लोखंडे आणि मम्मी पप्पा झोपलेत आणि मला लागले आहे जामची भूक. कारण की मी भांडकुळदा आहे आणि मी माझ्या मम्मीची सारखं भांडणं करते, म्हणून आज मी माझ्या मम्मीशी भांडणं करून मी जेवले नाही आणि म्हणून मला भूक लागली 1 वाजता आणि मी 1 वाजता उठून बनवायला लागले पास्ता. कारण की एवढ्या लवकर तर फक्त मॅगी नसता पास्ता बनवू शकतो आणि माझ्या घरात होती पास्ता, मॅगी नव्हती. म्हणून हे घेऊया असलं पातेलं, बारकं मोठं तुम्ही कोणचं पण घ्या, तुम्हाला जेवढं खायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही पातेलं घ्या. तर मी पातेलं ठेवलं गॅसवर, त्यात पातेल्यात पाणी, पण मी गॅस चालू केला नाही आहे. तर आता मी गॅस चालू करते आणि मी आहे येडी, म्हणून माझ्याकडून जे काम लवकर व्हायचं होतं ते उशिरा होतं, जे उशिरा करायचं होतं ते लवकर होतं. म्हणून बघा माझ्याकडून गॅस चालू झालाच नाही. तर मी इथे येड्यावानी हसत होते, कारण की मला खूप हसू येत होतं. मी एकटी अशी बनवती म्हणून, आणि ते पण पहिल्यांदा, आणि तर गॅस झाला चालू. तर मी हॅप्पी झाले की का गॅस चालू झाला, शुकर. तर बघू शकता आता इथं पाणी उकळूस तर आपण काढूया त्यावर मसाले. पहिले लावू लाईट, कारण की बाहेरल्या घरातली लाईट बंद होती आणि मधल्या घरातली लाईट चालू होती. मधलं घर म्हणजे किचन, आणि बाहेर तर झोपलेले पप्पा आणि मम्मी पंग. त्यांना काहीच खबर झाली नाही की त्यांची मुलगी बनवत आहे रात्री 1 वाजता उठून पास्ता. तर पाणी तर उकळूस तर मी अख्खं डबे बिबे चेक करत होते, कारण की मला पास्ता करण्यासाठी मसाला पाहिजे होता. ते मसाला धुंडायला मी सगळे डबे रिकामे केले, तरी पण मला मसाला भेटला नाही. तर मी एक लास्टचा डब्बा बघितला, त्यात भेटला मला मसाला. तर मी एवढं हळूहळू काढत होते डबा, जसं की मी एक चोर आहे, मी चोर दुसऱ्याच्या घरी जाऊन चोरी करतोय. आणि बघा एवढं हळूहळू ठेवत होते. स्वतःच्याच घरात स्वतः चोरी करणं खूप कठीण आहे. तर असं हळूच शुकर ह्या डब्यात मसाला भेटला, पास्ता मसाला. तर ते 2 पुढे भेटले, सॉरी 4 होते, पण 2 मधी डब्यात आणि 2 मी बाहेर काढले. 2 तरी मला लागत नाहीत, कारण की मी थोडासाच पास्ता करणार आहे. आणि इथं बघू शकता 1 वाजलाय गाईज. 1 वाजता उठून मी स्वयंपाक नाही, मी पास्ता बनवते. आणि बघा इथं माझा टाईमपास. हे बघा पास्ता, बघा पाणी उकळत आहे आणि मी पाणी उकळलेलं आहे. आता मी त्या पाण्यात टाकणार आहे पास्ता, आणि पास्ता हातात मुठीत घेताना असा खरखर वाजत होता. तर त्यामुळे मम्मी नसता पप्पा उठले असते. तर म्हणून मी इथं हळूहळू पास्ता घेऊन असं पातेल्यात टाकत होते, आणि पातेल्यात टाकताना पण ते आवाज करत होता, म्हणून एकदम स्लोली पातेल्यात पास्ता टाकत होते. तर असं पातेल्यात टाकून मी अनेक दोन नाही, थोडेसे घेतले, चिमूटभर टाकले. अरे किती टाकते मी, बस. आता मी झाकण लावून डबा ठेवते. स्लोली बघू शकता मागे आमच्या 2 बांडण्या आहेत, आणि त्याला इग्नोर करा, कारण की त्या खूप घाण दिसत आहेत. अरे मला भेटला पेरू, खाल्ला तर तो निघाला कच्चा, कारण की माझ्या भावाने काढला होता. तर खूप घाण लागला. मी गेले पाणी प्यायला. तो असं पास्ता उकळतोय आपला, बघू शकता पास्ता उकळतोय, आणि मी इथं टाईमपास करत होते. टाईमपास करण्याशिवाय मला तर काही काम नाही. आणि तेव्हा कळलं की मी पास्त्यामध्ये मीठच नाही टाकलं. तर गाईस मी सांगते, पास्ता उकळतो आणि त्यात मीठ आणि तेल टाकायचं. तेल तर मी टाकलं होतं, पण मीठ कशी विसरून गेले काय माहिती. तर आपण घेऊया अर्धा चमचा मीठ आणि टाकूया आपल्या उकळत्या पास्त्यामध्ये. टाकला.
पण आय होप जास्त खरट नाही होणार माझा पास्ता, कारण की त्या मसाल्यातसुद्धा पण मीठ असतं. आणि ह्या राडाला इग्नोर करा, कारण की मला आलता कंटाळा, म्हणून मी हा राडा नाही केला साफ. बघू शकता पास्ता किती भारी उकळतोय, आणि मी तर त्या पास्त्याला हलवत होते, कारण की टाईमपास करत होते गाईज. मोबाईल बघायला तर मला आवडत नाही, म्हणजे आवडतं, पण आता मोबाईल कसं बघू, मोबाईलच्या आवाजाने मम्मी उठतीन, आणि हेडफोन तर माझ्या मम्मीकडं आहेत, आणि ती तिचे हेडफोन उशाखाली ठेवती, काय माहिती का, पण रात्री उशाखाली ठेवती, कारण की ती रात्री हेडफोन घालून मोबाईल बघत असते आणि ती ठेवती. बघू शकता पप्पा झोपले तर मम्मी झोपली, मम्मी तर पण झोपली असं वाटतंय. का पप्पा का नाही वाटत माहिती का, कारण की पप्पा अशी हालचाल करत होते, आणि तर बघा 31 झालेत. 31 म्हणजे 1:30 झालेत. त्याला मी शॉर्ट फॉर्ममध्ये 31 म्हणते. तरी तर मी हा माहिती, माझं तोंड लय बकवास दिसतंय. बघू शकता पास्ता उकळतोय, आणि ह्या 2च रूमामध्ये नुसतं मी हिंडत होते. त्या दुसऱ्या रूममध्ये तर हिंडलेच नाही, कारण की तर पप्पा आणि मम्मी झोपलेत. पप्पा जर उठले तर मग पप्पा रागवते आणि म्हणते की एवढ्या रात्रीचं काय करती, म्हणून. आता इथं बघू शकता मी फ्रीज चेक करते. व्हॉट, फ्रीजमध्ये तर काही नसतं आमच्या, कारण की जे पप्पा आणतात ते तर आमचं फक्त 1 दिवसात संपतं, तरी पण मी फ्रीज चेक करते. आता मी एवढा टाईमपास करत होते पास्ता उकळूस तर काय सांगू. तरी तर बघू शकता माझा पास्ता झालेला आहे. सॉरी गाईज, मी मसाला टाकताना व्हिडिओ नाही बनवला, तर सॉरी. तर आता माझा पास्ता रेडी झाला आहे, आणि मी पास्ता आता प्लेटमध्ये काढून घेते. मी एक्सायटेड आहे, माझा पास्ता झाला आहे, आणि मला भूक लागली म्हणून जास्त एक्सायटेड आहे. तर बघा पास्ता असा टाकते.